नाही, यामध्ये मी तुर्तास इतकं सांगू शकतो की जो मुख्य आरोपी होता ज्याने चाकूवर हल्ला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चाकूसुद्धा बरामद झाला आहे, गाडीसुद्धा बरामद झाली आणि रक्तात साठलेला त्याचा जो स्वेटशर्ट होता जे टी CCTVवर दिसत होता तो सुद्धा जमा झालेला आहे। त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा जो दुसरा आरोपी आहे तो तिथं ते काटवनात पळाला आहे, तर पोलीस त्याची शोध घेतील, त्याचा लवकरच तो ताब्यात येईल। तर घडलेली घटना जसं मी सकाळी म्हटलं अत्यंत दुर्दैवी आहे। यामध्ये सगळ्या गोष्टी पाहता प्रशासनाचा हलगर्जीपणा याच्यामध्ये होता। पोलिसांवर जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी माननीय जिल्हाध्यक्ष SP साहेबांना केलेली आहे। ते आता सगळा आढावा घेऊन जे कोणी दोषी असेल यंत्रणेमधला देखील त्याच्यावर कारवाई केली जाईल, ते आपल्याला उद्या कळेल। नाही, आता आम्ही हा एकत्रित निर्णय घेतला आहे। मी आता पोलीस डिपार्टमेंटची चर्चा केली आहे, काही धोरणात्मक बदल या शिर्डी पोलीस स्टेशन संदर्भात करण्याचा आम्ही SP साहेबांना विनंती केलेली आहे। त्यामध्ये प्रोटोकॉलला स्वतंत्र PI देण्याचं त्यांनी आश्वासित केले की यापुढे जे पोलीस कर्मचारी शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डीच्या शहराच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित आहेत ते याच्यापुढे प्रोटोकॉलला जाणार नाहीत। प्रोटोकॉलसाठी एक स्वतंत्र PI, 2 गाड्या आणि जे शिर्डी संस्थानच्या गेट नंबर 4ला पोलीस चौकी, ज्या पोलिसांचं काहीच काम नाही तिथं, त्यांना प्रोटोकॉलला वापरलं जावं, म्हणजे एक्झिस्टिंग कर्मचाऱ्यांना भार येणार नाही। हा धोरणात्मक निर्णय SP साहेबांनी घेतला आहे। मला असं वाटतं की आपल्याला पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये कठोर कारवाई शिर्डीमध्ये झालेली पाहायला मिळेल आणि मी 10 दिवसांमध्ये शिर्डी पूर्ण साफ करून जनतेला देणार आहे। विधानसभेच्या वेळेस आपण असं आश्वासन दिलं होतं, पण तेव्हाही कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही। तुम्ही त्यावेळेस बोलले होते 15 आपण शिर्डी साफ होईल। हो, आताही तुम्ही तेच म्हणताय। नाही होताना काही दिसत नाही। आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा 15 दिवसात म्हणतो तेव्हा अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घडली। मधल्या कालावधीमध्ये जे मी प्रसादालयाबाबतीत बोललो ते याच्याशीच अनुसरून होतं की हे जे सगळे लोक आहेत, भक्तांच्या बाबतीत आपला विषयच नव्हता, हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत हे सगळं मोफत मिळालेल्या कारणाने या सगळ्या प्रवृत्त्या वाढत चालल्या। आणि म्हणून आज मी संस्थांना मीटिंग घेऊन त्यांना परत एकदा विनंती केली की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर फेरविचार केला पाहिजे की कसं भक्तांनाच प्रसादाचा लाभ मिळेल, बाकी लोकांना नाही। तर आपण तर यामध्ये कारवाई करणं, तुम्ही जसं म्हटले, दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये अनेक गोष्टींचा भार पोलिसांवर होता। अधिवेशन होतं, त्या कालावधीनंतर आता अनेक VIP प्रोटोकॉल असतात, तर थोडंसं सिस्टम सुस्थिती आणायला वेळ आम्हाला गेला। पण आता मी नुसतं म्हणत नाही आहे, हे आपल्याला पुढच्या 10 दिवसामध्ये प्रचंड कठोर कारवाई पोलीस विभागाच्या मार्फत शिर्डीमध्ये अतिक्रमणाच्या बाबतीत पूर्ण अतिक्रमण त्या ठिकाणी प्रशासन, जसं आज इतर ठिकाणी कारवाई चालू आहे, प्रशासन त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय अतिक्रमणासंदर्भात घेईल आणि तसंच या गुन्हेगार प्रवृत्ती लोकांबाबतीत पण व्यवसाय होत आहे। नागरिक म्हणताय पोलीस या ठिकाणी हे करताय, हप्ते घेत आहेत, असं खुलेआम चर्चा आहे। काय यावरती आपण या सगळ्या गोष्टींवर आज जे काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, आपण तुम्हाला यामध्ये कारवाई झालेली दिसेल। आज आरोपी तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस आहे म्हणून आपण त्यांना व्यक्त आणत नाही आहे, पण उद्या तुम्हाला पोलिसांच्या जे संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली तुम्हाला 100% संबंधित आरोपी जे आहेत ते नशेमध्ये होते अशी देखील माहिती आहे। काय तुम्हाला त्याबद्दल पोलिसांनी आता जे जबाब आरोपींनी दिलेला आहे तो मी अधिकृतपणे सांगणं चुकीचं राहील। मला असं वाटतं की पूर्ण जबाब येऊ द्या, दुसरा आरोपी पण सापडल्यानंतर तो जबाब व्हेरीफाय झाल्यानंतर पत्रकारांना ती माहिती दिली जाईल। संबंधित आरोपी जे आहेत 3 दिवसापासून शिर्डीमध्ये थैमान घालत आहेत। परवाच्या दिवशी त्यांनी एका व्यक्तीला मारलं पण आहे। ते महिला गुन्हा दाखल करण्यासाठी शिर्डी झाली होती, तिचा गुन्हा दाखलही केलेला नाही, त्याची चौकशी झाली नाही। जर त्यावेळेस एक कारवाई केली असती तर हा अनर्थ टळला असता। 100% ही प्रक्रिया तुमची म्हणणं ते मान्य आहे, म्हणून तुम्हाला मी म्हणतो की आता दोषारोप निश्चित करून उद्या तुम्हाला कारवाई झालेली दिसेल। ज्या व्यक्तींनी ज्यावर शिर्डीची सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांनी जर आपलं काम जबाबदारीपूर्वक पार पडलं नसेल, तुम्हाला उद्या कारवाई झालेली दिसेल। हलगर्जीपणा करणारे जे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत, जसं आपण म्हटलं होतं की त्यांच्यावर कारवाई करण्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलेलं आहे, या संदर्भात काय चर्चा झाली आणि काय पुढे कारवाई? माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला कारवाई उद्या झालेली दिसेल। आता मी त्यामध्ये डिटेल देणं हे संयुक्तिक नाही, ते SP यांचा अधिकार आहे। SP त्यांच्या अधिकाराचा वापर करत नेमकी का कारवाई करावी, त्याचं रिझनिंग काय आहे, सगळं आमची चर्चा झालेली आहे। उगीच मी त्यावर काहीतरी स्टेटमेंट देणं म्हणजे परत माझ्यावर आरोप होईल मी जिल्हा चालवतो। तर आम्ही आमचं घरानं हे माननीय SP साहेबांसमोर मांडलं, पुराव्यानिशी मांडलं। परवाच सदरचे आरोपी एका घटनेमध्ये आरोपी असताना देखील त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही हा प्रश्न पण मी विचारला। आणि म्हणून आता दुर्दैवाने म्हणावं तितकं आपण म्हणतो की नियंत्रण हे करण्यामध्ये प्रशासन अयशस्वी ठरलं
आणि म्हणून आपण आता कारवाई करून पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला 100% मी शब्द देतो, मी दिलेला शब्दही होता आणि आज दुर्दैवाने पहिल्यांदा अशी घटना घडली जी या पद्धतीने आहे. यांचा जो रहिवास आहे या सगळ्या गुन्हेगारींचं त्याची आम्ही आता आज माहिती घेतलेली आहे. तर मी आज सकाळपासून इथं पोलीस स्टेशनमध्ये आज प्रदीर्घ मीटिंग झाली. नामदार साहेबांच्या उपस्थितीत 8 तारखेला ग्रामस्थांची मीटिंग होऊन काही ठराविक निर्णय घेतले जाणार शिर्डीच्या आचारसंहितेबाबतीत आणि ती आचारसंहिता निश्चित झाल्यावर पूर्ण शिर्डी साफ केली जाणार हा शब्द मला शिर्डीच्या ग्रामस्थांना द्यायचा आहे.